चला दोन आता मात्र मातबगर फलंदाज आलेत. एका बाजूला पियुष, दुसऱ्या बाजूला सिद्धेश कडू. सिद्धेश कडू देखील मोठं नाव आहे. पियुषने मात्र आपल्या चपलाईने क्विक लेग्सने आपल्या संघाला फायनलमध्ये आणून ठेवला. तोच सलामीसाठी आला. डावखुऱ्याचा जबरदस्त फलंदाज सिद्धेश कडू. सिद्धेश कडूचं ओळख सांगायची झाली तर ओरम क्रिकेटमध्ये 28 चेंडूमध्ये शतक झळकावणारा फलंदाज. आता अंडरम क्रिकेटमध्ये कसा खेळ साकारेल हे बघणं आता मात्र इंटरेस्टिंग असेल. बघूया. ऑन द बॉलिंग ट्रॅकवर मध्ये आता आपण गोलंदाजाला बघतोय करण सोडा. 3 षटकांचा हा सामना असेल. चला मित्रांनो, जसा पहिला चेंडू पडेल तसा ह्या फायनलच्या सामन्याला आपण टाळ्या वाजून स्वागत करूया. तसेच सन्माननीय जयेंद्रदादा सुतार यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांच्या स्वभावित मॅडी सर देखील उपस्थित होताना बघायला मिळत आहेत. या फायनलच्या अंतिमच्या सामन्याच्या लढतीसाठी ते देखील उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील आपण या मंचावर सहर्ष स्वागत करूया. चला पहिल्या चेंडूवरती पियुषने सिंगल घेतलाय. स्ट्राईक रोटेट केल्या गेलाय. कुठेतरी एका धावेने श्री गणेश आरंभ आणि प्रारंभ होताना बघितला. सिद्धेश ऑन स्ट्राईक. करण ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट डिलिव्हरी. आणि हा चेंडू हवेत आहे आणि नो मॅन स्लॅड मध्ये जातोय. कुठं तरी मात्र चुकी झाली. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक बघत राहिला आणि हा महत्वपूर्ण चौकार मिळतोय. कुठेतरी सिद्धेशचं नशीब बळवंत आहेत आणि कुठेतरी नेरुल संघाचे नशीब देखील बळवंत आहेत. कारण सिद्धेश सारख्या फलंदाजाला मात्र जीवदान म्हणेन मी. कारण तिथला निरंजन क्षेत्ररक्षण होता, त्याचं कुठलाही लक्ष नव्हतं. कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झाला आणि चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न देखील केला गेला नाही. महत्वपूर्ण चौकार मिळाला या फायनलच्या मॅचमध्ये. 4 ने धाव संख्या मात्र पुढे जाताना बघायला मिळतंय. 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. करण वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू सेफली खेळून काढलाय. हा खेळ आहे बघा. चांगला चेंडूला सन्मान देणं तेवढंच गरजेचं आहे. शॉर्टर फॉर्मॅटमध्ये आपण प्रत्येक चेंडू हाणामारी करण्याचा प्रयत्न करतो, मात्र कुठेतरी चांगल्या चेंडूला सिंगल घेतली ती देखील महत्त्वपूर्ण ठरते. कारण कुठेतरी डॉट बॉलचं पर्सेंटेज कमी केलं जातं आणि धावफलक हालतं ठेवलं जातं आणि तेच काम सिद्धेशच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे. आता स्ट्राईक एंडला डावखुऱ्याचा फलंदाज बघतोय आपण आणि हा चेंडू जबरदस्त चेंडू हाताळलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ डिलिव्हरी. व्हॉट अ एक्सलंट एक्झिक्युशन ऑफ दॅट डिलिव्हरी. परफेक्टली पिच राईट ऑन मनी. एसटी उधळून ठेवली आहे. पहिला विकेटचं पतन होताना बघायला. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन टू द डकआउट. पियुष डिपार्ट्स. नवीन फलंदाज आलाय. लेफ्ट हँडर रिप्लेसेस लेफ्ट हँडर गौरव. गौरवकडे क्लास प्रचंड आहे. त्याने कित्येक वेळा चाला सिद्ध केलाय, पण या फायनलच्या अंतिमच्या लढतीमध्ये आपल्याला सिद्ध करेल का, चांगला खेळ साकारेल का हे बघणं इंटरेस्टिंग असेल. करण सोडा ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. काय सुरगाव बसलाय. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न. 9 सेकंडला हिट करण्याचा प्रयत्न. वाईट +1. 1+1चा मात्र दुजोरा दिला जाईल. 2 धावा मिळतील. 2 महत्वपूर्ण धावा ह्या बायच्या स्वरूपात आलेल्या आणि अवंतर स्वरूपात आलेल्या धावा खूप महत्वपूर्ण असतील. तसेच सन्माननीय अतिजी सावंत यांना देखील विनंती असेल सर, आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी यायचं आहे. आयोजकांच्या वतीने तुम्हाला देखील विनंती असेल. चला सिद्धेश ऑन टू द स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय. करण सोडा ऑन टू द बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू आता मात्र जबरदस्त लेग कट डिलिव्हरी. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एका धावेसाठी खेळला गेलाय. चला 5 चेंडू झालेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. चला स्कोर झालाय 9 झालेत. 5 चेंडू मध्ये 9 झालेत. चला डिस्कशन कशावरती चाललंय. 9 धावा झाल्यात. लास्ट बॉल. पहिल्या षटकातील 3 षटकांची ही लढत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 9 झाल्यात. 5 चेंडू मध्ये 9 झालेत. एक चौकार आला ना. पहिला चेंडू सोडला नाही तर चौकार बाबा. काय यार. आणि तुमचा राखीव खेळाडू बसला इथं आणि तो देखील स्कोरवर लक्ष ठेवतोय. त्याला तरी गृहीत धरा तुम्ही. 12th मॅन बसलाय तुमचा इकडे. चला होऊ शकतं. डिस्ट्रॅक्ट झालेत. पुन्हा एकदा गेमवर कॉन्सन्ट्रेट करूया. लेट्स प्ले.
चला लास्ट बॉल. आणि हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न वाईट आलाय. चला अजून एक धाव जोडली जाईल. धावसंख्या दुहेरी अंकात जाताना बघायला मिळते. धावसंख्या 10च्या घरात आहे. 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लास्ट बॉल साठी पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा परिश्रम घ्यावा लागेल करणला. आणि हा चेंडू अजून एक म्हणून म्हणतो ना मित्रांनो, माइंड स्थिर ठेवा. कुठेतरी हार्ट बीट्स वरती कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट हँडलिंग द प्रेशर. तुम्ही प्रेशर कसं हँडल करताय, तुम्ही हार्टबीट्स कसं कंट्रोल ठेवताय, स्वतःवरती कसं कंट्रोल ठेवताय, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झालाय करण. 2 लगातारचे वाईड बघायला मिळालेत. पुन्हा तयार झालाय, पुन्हा सज्ज झालाय, पुन्हा एकदा एफर्ट्स टाकेल, पुन्हा एकदा प्रयत्न करेल. आणि हा चेंडू मात्र ऑफ साईडला क्रॅकिंग फटका आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल बघायला मिळते. चला पहिल्या षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली आहे. धाव संख्या 12 रन्स. चला आता मात्र मी आयोजकांना विनंती करतोय, विशाल दादा, समालोचक सहकारी मित्र राहुल राठोड मात्र या स्पर्धेतून रजा घेत आहे. आपण त्यांचा सत्कार करून घ्यावा मी विनंती करतोय. राहुल राठोड ज्याने ह्या स्पर्धेत दमदार समालोचन केलं आणि आपल्या सर्वांचं मनोरंजन देखील केलं. एक चांगला आवाज आणि चांगला अभ्यास, क्रिकेटचं सखोल ज्ञान असलेलं हे व्यक्तिमत्व, त्यांनी चांगलं समालोचन केलं. या स्पर्धेतून मात्र ते रजा घेतात. त्यांचा सत्कार आणि सन्मान ह्या मंचावर केला जाईल. चला आपण मॅचवर कॉन्सन्ट्रेट करूया. गौरव ऑन स्ट्राईक ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. आपण बघतोय सुशांतने मात्र वाईटने सुरुवात केलाय. फर्स्ट वाईट. अजून एक धाव जोडली जाईल. सामना चुरशीचा होईल यात मात्र काही शंका नाहीये. चला पहिलाच वाईट बॉल, नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र क्रॅकिंग ड्राईव्ह, मात्र तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे आणि डायरेक्ट हिट देखील केला गेला. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ थ्रो दॅट इज. काय वेध घेतलाय. चला आपण सन्मानाकडे बोलूया. माझा सहकारी मित्र राहुल राठोड याचा मात्र इथं सन्मान केला जातोय. ह्या स्पर्धेतून मात्र तो रजा घेतोय. राहुल राठोड मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत या समालोचकासाठी देखील, कारण आपलं वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि या स्पर्धेसाठी त्याचं योगदान देखील मोलाचं आहे. त्याचं देखील कौतुक असेल आणि मी आयोजक कमिटीच्या वतीने त्याचा देखील आभार व्यक्त करतोय. राहुल राठोड एक उभरता सितारा आहे, चांगला आवाज आहे. चला आता मात्र तो या स्पर्धेतून रजा घेतोय. चल राहुल, बाय, भेटू आपण पुढच्या स्पर्धेमध्ये. चला स्कोर वरती लक्ष केंद्रित करूया. जॅक्सन स्कोर झालाय 15 झालेत. 2 बॉल झालेत. दुसऱ्या षटकातील 3 षटकांच्या लढतीमध्ये आपण हा सामना अनुभवतोय. अंतिमची भैरवी अनुभवतोय. बॉलिंग ट्रॅकवर सुशांत, फलंदाजीसाठी गौरव सज्ज झालाय. आणि हा चेंडू पॅडल स्वीप करायचा होता. बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. पंचाचा इशारा येत नाही, तर याचा अर्थ बॅटकडे एक सिंगल जोडली जाईल. अजून धावसंख्या 16. स्ट्राईक एंडला आता मात्र सिद्धेशला बघतोय आपण. सिद्धेश कडू. आणि हा क्रॅकिंग ड्राईव्ह, मात्र तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे करण सोडा. भिंत आहे तिथं उभी आणि त्या भिंतीला भेदणं कठीण आहे. धावसंख्या झाली 17. एक मात्र मिळाली आहे. 17 झाल्यात. 4 चेंडू टाकून झाल्यात. सुशांतच्या खात्यातील 2 चेंडू शिल्लक बाकी. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला सेफ पवित्रा. हे बघा, क्षेत्ररक्षण हे इनर सर्कल मध्ये आपल्याला असंच बघायला मिळेल. वेन युअर फील्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल. तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळत आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सिंगल मिळाली आहे. सिंगल्सने स्कोर पुढे नेताना बघायला मिळतात दोन्ही फलंदाज. प्रयत्न केले जात आहेत, मात्र क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार होतंय. आणि हा आत्ता मात्र गोलंदाज नाराज आहे. कुठेतरी दिशाहीन चेंडू फेकला गेलाय. लेग कट करत असताना कुठेतरी नियंत्रण हरवलाय. 1ने स्कोर वाढलाय. स्कोर झाला 19. लास्ट बॉल. पुन्हा एकदा परिश्रम घ्यावे लागतील. आणि हा चेंडू टॅप केलाय आणि हा आलाय दर्जेदार चौकाराने मात्र या षटकाची आपण सांगता बघतोय. या चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 23. पहिल्या षटकात
12 काढल्या, दुसऱ्या षटकात 11, अशा 2 षटकात 23 झाल्यात. चला बॉलिंग ट्रॅकवर आपण आता बघतोय ऋषीला, त्याच्या समोर गौरव. ऋषी वर्सेस गौरव हे बॅटल बघायला मिळेल. आणि हा चेंडू काय टप्पा आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो. ह्या स्पर्धेत दर्जेदार चेंडू हाताळलाय, त्याच्या नावे एक हॅट्रिक देखील गणली गेली आहे या स्पर्धेतली. ऋषी ऑन टू बॉलिंग ट्रॅक. आणि हा चेंडू आता मात्र कनेक्शन करत असताना कुठेतरी टाइम झाला नाही. एकदा धावून पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. गॅप चांगली निवडली होती, मात्र टाइम टिकसा करता आला नाही गौरवला. फलस्वरूप फक्त 2 धावा मिळाल्या. 2ने मात्र स्कोर पुढे चाललाय. धावसंख्या झाली आहे 25. अजूनही 4 चेंडू शेष शिल्लक बाकी. 4 चेंडूंवरती कुठपर्यंत नेऊन ठेवेल गौरव आणि सिद्धेश आपल्या संघाला, हे बघणं इंटरेस्टिंग असेल. काय टार्गेट सेट केलं जाईल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असेल. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू जबरदस्त फटका. गौरव गौरव गौरव, व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग दिस इज नाव. जस्ट गाइडेड टुवर्ड्स द लेग साइड फॉर द 4 रन्स. ह्या चौकारनं मात्र स्कोर पुढे गेलाय. 29 झाल्यात. आता मात्र सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात कुठेतरी सक्षम ठरताना बघायला मिळतात हे दोन्ही फलंदाज, गौरव आणि सिद्धेश. खास करून गौरवचं कौतुक असेल. गौरवने मात्र धुरा सांभाळली, आपल्या संघासाठी खेळ साकारत असताना एक महत्त्वपूर्ण योगदान देताना बघायला मिळतोय. आणि ते योगदान कुठल्या सामन्यात, अंतिमच्या लढतीत, महत्त्वपूर्ण लढतीत. बघूया कुठला संघ पुढे सरसावताना बघायला मिळेल. ह्या पहिल्या क्रमांकाच्या नामांकित सन्मानाच्या ट्रॉफीवरती कुठला संघ नाव कोरेल, ते कोण इतिहास रचेल ह्या ट्रॉफीसाठी झटताना हे 2 संघ बघायला मिळतात. हा चेंडू आता मात्र कव्हर्स मध्ये आणि जबरदस्त तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र 2 धावा चपलाईने पूर्ण केल्यात. काय सुंदर क्रिकेट बघायला मिळालं मित्रांनो. ऋषीच्या माध्यमातून चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला, फलंदाजाच्या माध्यमातून चांगला फटका केला गेला आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. स्कोर झालाय 31-31. लास्ट 2 बॉल्स ऑफ दिस फर्स्ट इनिंग. फायनलच्या लढतीमधील पहिल्या पर्वातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. आणि हा चेंडू आता मात्र अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. गौरवकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला दर्जा, त्याच्याकडे असलेला टेम्परमेंट दाखवत असताना हा फलंदाज, नाव आहे गौरव. सुंदर फटकेबाजी बघायला मिळते. धावसंख्या 35. अजून एक चेंडू शेष शिल्लक बाकी. काय खेळ साकारताना बघायला मिळतोय. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. मैदानातलं वर्चस्व मात्र प्रस्थापित करताना बघायला मिळतंय गौरवला. अजून एक मात्र आता शेवटचा चेंडू हाताळत असताना जॅक्सन तिघांनी व्हाईट फेकले गेलेत. पहिल्या षटकात देखील शेवटच्या चेंडूवरती व्हाईट फेकला गेलाय, दुसऱ्या षटकात देखील व्हाईट फेकला गेलाय, तिसऱ्या षटकात पण तेच चित्र बघायला मिळेल. पुन्हा एकदा परिश्रम घेताना गोलंदाजाला बघायला मिळेल आता, कारण अजून एक व्हाईट फेकला गेलाय. 36 झाल्यात. लास्ट बॉलवरती आता काय येतील धावा बघणं इंटरेस्टिंग असेल. हा चेंडू फटका खेळलाय आणि चौकाराने सांगता केलाय. काय फलंदाजी होती गौरवच्या माध्यमातून, अप्रतिम फायनलच्या लढतीमध्ये. चला आपण सन्मान घेऊया. आदरणीय सन्माननीय जयेंद्रदादा सुतार यांची उपस्थिती लाभली आहे, त्यांचा आपण सत्कार सन्मान घेणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. मी विनंती करेन योगेशदादा पाटील मंडळाच्या अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान केला जाईल. जयेंद्रदादा सुतार म्हटलं ना तर क्रिकेटवर आमाप प्रेम करणार हे व्यक्तिमत्व. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सहभाग आहे आणि त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन त्यांच्या नावारूपाचा. आणि त्यांनी देखील काही दिवसापूर्वी एक स्पर्धा आयोजित केली होती इथं याच मैदानावरती, आणि क्रिकेटला नेहमीच पुरस्कृत करणारा हा चेहरा आहे. त्यांचा ह्या मंचावरती सत्कार आणि सन्मान केला जातोय. चला स्कोअर सांगूया आपण. अजितदादांचा सत्कार इथं आपण करणार आहोत. अजितदादा
चला आपण विनंती करूया अजितदादा ह्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण देखील स्टेप अप करायचं आहे आणि मी विनंती करेन आशुतोष दादा पाटील यांना तर त्याने आपल्या शुभ हस्ते अजितदादांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. मायची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते, त्यांचा सत्कार करण्यात येते आणि कौतुक असेल ह्या युवा कमिटीचं. युवाने अनुभवाने भरलेलं हे आपण मंडळ बघतोय आणि त्यांच्या मंडळातील प्रत्येक सभासदांचं कौतुक असेल. त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा आवर्जून सत्कार आणि सन्मान ह्या मंचावर आपण अनुभवला. चला या दर्जेदार आयोजनामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या प्रत्येक घटकाचा आपण आभार मानूया. या स्पर्धेसाठी हातभार लावलेला मग ते विकेटसाठी हातभार लावला असेल, मैदानासाठी हातभार लावला असेल, त्या घटकाचा आपण आभार व्यक्त करूया. चला मॅच स्टार्ट करायचे. आजच्या दिवसभरामध्ये ज्या पंचांनी कामगिरी बजावली आणि या स्पर्धेत ज्या पंचांची भूमिका बजावली त्या सर्व पंचांचा आपण आभार व्यक्त करूया. स्कोररच्या भूमिकेत असलेले जगदादा म्हात्रे आणि विक्रांत भोईर आणि इतर स्कोररांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा आभार व्यक्त करूया. लाईव्हची टीम ज्याने आम्हाला सपोर्ट केलाय, सुपर टेनिस क्रिकेट लाईव्ह, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. डेकोरेशनच्या भूमिकेत असलेले साईदादा दळवी यांचा देखील आभार व्यक्त करूया. डीजेच्या भूमिकेत असलेल्या के याचा देखील आपण आभार व्यक्त करूया आणि प्रत्येक घटकांचा आपण आभार व्यक्त करूया ज्या घटकांनी या स्पर्धेला आवर्जून योगदान दिलंय आणि सहभाग नोंदवलाय. त्या सर्व घटकांचं, प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक संघांचं आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. कारण दर्जेदार स्पर्धा आहे आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये ज्या घटकांनी, ज्या संघांनी, ज्या खेळाडूंनी, ज्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला हजेरी लावली त्या सर्वांचा आभार असेल. चला आपण सामन्याकडे लक्ष वेधूया. जॅक्सकर स्कोर आहे, टार्गेट आहे 41चं टार्गेट आहे आणि 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज सज्ज झाला आहे. राहुल लोखंडे आणि करण शुभम लोखंडे. जागा आहे शुभम. चला करण नॉन सेकंडला, शुभम साठी हा खोलवर टप्प्याचा चेंडू. काय वेग आहे गोलंदाजाकडे, जबरदस्त प्रचंड वेग आहे. सचिन नामी काफी आहे. सचिन नाव सगळ्यांना परिचित आहे. एक सचिन, क्रिकेटचा भगवान, भारतरत्न श्री सचिन रमेश तेंडुलकर. आणि आता या मैदानात सचिन बघायला मिळतो आपल्याला गोलंदाजच्या बहुळ्यावर. आणि हा चेंडू आता मात्र बॅटल स्वीप केलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव पूर्ण चपलाईने पूर्ण गेली आहे करणच्या माध्यमातून. करण आणि शुभम एका दोघांनी मिळून एक धाव पूर्ण केली आहे. स्ट्राईक एंडला करण धावत असताना कुठेतरी त्याचं कौतुक केलं मी, कारण त्याची विकेट महत्वाची आहे, कारण तो देखील एक दर्जेदार खेळाडू आहे आणि त्याने चपलाईने धाव पूर्ण केली. कुठेतरी स्ट्राईक एंडला जात असताना मानस, चपलाई, विचार ह्या सर्व गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजेत. आणि कुठेतरी या महत्त्वपूर्ण लढतीत प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव आणि प्रत्येक क्षण चीअर केला जातोय. पहिल्याच चेंडूवरती डॉट बॉल बघितला आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे. 41 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. सचिन ऑन बॉलिंग ट्रॅक, करण 16 ऑन टू द बॅटिंग ट्रॅक. चला पवित्रा घेतलाय, आगळा वेगळा स्टान्स आहे. गजबची शांतता आहे मैदानात. काय क्षेत्ररक्षण आहे प्रज्वल जबरदस्त क्षेत्ररक्षण यार. कुठेतरी अगोदर बॉडी राईट साईडला लेफ्ट साईडला ट्रान्सफर केली होती, नंतर बॉडी वेट ट्रान्सफर झाल्यानंतर देखील तो चेंडू अडवला गेला राईट साईडला. कौतुक असेल, फक्त एकच धाव मिळेल महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. कुठेतरी हे क्षेत्ररक्षण देखील तेवढंच वाखाणण्याजोग्य आहे. निश्चितच आपल्या संघासाठी धाव वाचवत असताना बघायला मिळाला प्रज्वलला. आणि हा चेंडू आता मात्र कुठंतरी चुकी झाली आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. गोलंदाज नाराज आहे सचिन, आणि का नसावा, कारण तो आपले पूर्ण 100% एफर्ट देतोय. आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेला राहुल मात्रे देखील एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, त्याने आपल्यासाठी स्टँडर्ड सेट केलाय. पण कुठेतरी क्रिकेट आहे, क्रिकेट कोणाला सोडणार नाहीये. एक दिवस तुमचा चांगला असेल तर एक दिवस निश्चितच खराब असेल.
आणि हा चेंडू आता मात्र त्याच राहुलकडे चेंडू गेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र दोन्ही फलंदाज सुस्थितीत पोहोचलेत. एका धावेने मात्र स्कोर पुढे गेलाय. स्कोर झालाय 7-7. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. अरे हा चेंडू आता मात्र जस्ट पॅडल स्वीप केला आणि पंचांचा नो बॉलचा इशारा देखील येतोय. 1+4 पंजा मिळेल. कुठेतरी 5 मध्ये 7 खर्च गेले होते, आता मात्र या चेंडूवरती 5 धावा खर्च गेल्यात. पहिल्या षटकात आपण बघितलं, पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी तिन्ही षटकं बघितली पहिल्या इनिंग मधली. शेवटचा चेंडू कुठेतरी अवांतर गणला गेलाय आणि या इनिंग मध्ये देखील तसंच चित्र बघायला मिळतंय. आता मात्र नो बॉल डिलिव्हर केलाय सचिनने. 5 झालेत, धावसंख्या 12. वाईल चेसिंग 41 रन्स. आता मात्र धावसंख्या पुढे सरसावताना बघायला मिळते. कुठेतरी 13.75 ची सरासरी राखत असताना पहिल्या 5 मध्ये 12 आल्यात. नेरुल की चेंबूर, बघूया कुठला संघ बाजी मारेल. आणि हा चेंडू आता मात्र रिव्हर्स स्वीप केलाय, क्षेत्ररक्षण झालाय. फक्त एकच धाव मिळेल. कुठेतरी मात्र शेवटचा चेंडू आता मात्र टाकत असताना 6 धाव खर्च गेल्यात. पहिल्या 5 मध्ये 7 खर्च गेले होते आणि शेवटचा चेंडू डिलिव्हर केला करत असताना 6 धाव खर्च गेल्या. पहिल्या षटकाची सांगता झाली मित्रांनो, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करते आपण बघतोय 13-13. जमेची बाजू असेल चेंबूर टीम साठी. दोन्ही सलामीर फलंदाज जे मातबगर आहेत त्यांच्याकडे क्लास प्रचंड आहे. ते दोन्ही साबूत आहेत खेळपट्टीवरती. आता मात्र टीम मीटिंग भेटली जाते नेरुल टीमच्या माध्यमातून. ही जोडी कशी फोडावी आणि कोण फोडणार. मला वाटतं चेंडू सिद्धेशकडे दिला जातोय. नाही, सिद्धेश देखील परतलाय. राहुल म्हात्रे, नेरुल टीमचा हा तारणहार. बघूया कित्येक वर्ष झाला आपण खेळताना बघतोय. त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला दर्जा त्याने कित्येक वेळा सिद्ध केलाय. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तो तसाच खेळ दाखवेल का आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवेल का, हे बघणं इंटरेस्टिंग असेल. त्याच्या खात्यातले हे 6 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील. तेरा झाल्यात, 28 ची गरज आहे. प्रत्येक षटकामागे आता 14 धावांची सरासरी राखावी लागेल. चला, क्षेत्ररक्षणाची मात्र सुस्थितीत सजावट केली. गोलंदाजाला जशी हवी आहे तशी तशी व्यूहरचना लावत असताना बघायला मिळतोय. राहुल म्हात्रे आणि गौरव हे क्षेत्ररक्षण सजवताना बघायला मिळतात. कुठेतरी यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असलेला गौरव मात्र क्षेत्ररक्षणावरती थोडासा नाराज दिसतोय, कारण त्याच्या मर्जीनुसार क्षेत्ररक्षण कुठेतरी लावताना दिसत नाहीये. पण राहुल म्हात्रेने आपल्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षकांना सेट केलाय. आणि हा चेंडू आता मात्र कोलवा टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय आणि दोन्ही साईडला चेंडू वळवण्यात हातोटे असलेला हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर बघायला मिळतोय. कुठेतरी दर्जेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण कित्येक वर्ष बघतोय, अनुभवतोय. या सामन्यात पहिल्या चेंडूवरती सिंगल डिलिव्हर केलाय. शुभम लोखंडे स्ट्राइक एंडला बघायला मिळतोय. आणि हा चेंडू टॅप केलाय, हलवार प्रकारचा लेग स्पिन आणि शुभम साठी हा चेंडू सहज होता आणि सहज टॅप केला. कलाई फोरम्स पुरेपूर ताकद लावली आणि जस्ट टॅप केला चौकारासाठी. महत्वपूर्ण चौकार. धावसंख्या 18. आता मात्र लेग स्पिन वरती गती दिली होती. कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हरी केलाय, मात्र सिंगलने मात्र स्कोर बोर्ड हलता ठेवलाय. शुभम आणि करणचं कौतुक असेल.
डॉट बॉल मात्र खेळत नाहीयेत. प्रत्येक चेंडूवरती कुठं ना कुठं धावसंख्या घेतली जाते. लूज बॉल भेटल्यावरती चौकार देखील खेळला जातोय. एका चांगल्या चेंडूला सन्मान देऊन सिंगल देखील घेतली जाते. स्कोर झाला 19. आता मात्र चेंडू शेष असतील 9 आणि काढायचे असतील धावा 22. 9 मध्ये 22 ची गरज आहे. नऊला 22 ची गरज. आणि हा विकेट आलाय. चला अंपायर डिसिजन दिला. फलंदाज बाद झालाय पण डिस्कशन कशासाठी झाले अंपायर डिसिजन देतील. आणि वाईट बॉल दिलाय. फलंदाज मात्र बाद होईल. व्हाईटला रिव्ह्यू नाहीये याची नोंद घ्यायची आहे. पंचाने मात्र व्हाईट दिलाय. चला एक धाव देखील जोडली जाईल. एक विकेट देखील गणला जाईल. असे 2 निर्णय मात्र ह्या चेंडूवरती काउंट केले जातील. स्कोर झालाय जॅक्सर. स्कोर झालाय आपला आता 20. अजूनही 21. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. करण सोडा मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती बघतो बघा आपण. अरुण इन ॲट नंबर 3. अरुण डोरा. तीन चेंडू टाकून झालेत. 3 मध्ये अजूनपर्यंत धावा खर्च केल्यात राहुलने 7. नऊ मध्ये 21 ची गरज. चला मात्र आता कुठेतरी सामना रोमहर्षक बघायला मिळेल. आणि हा चेंडू आता मात्र जोरकस टोळवण्याचा प्रयत्न. कुठेतरी फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. करणच्या माध्यमातून मात्र एक निराशाजनक खेळ बघायला मिळाला. कुठेतरी नाराज केलं. त्याची जागा म्हणून करण्यासाठी आलेला अरुण त्याने पहिल्या चेंडूवरती सिंगल काढली आहे. शुभम मात्र खेळपट्टीवरती तग धरून आहे आणि चांगला खेळ साकारला अजूनपर्यंत. राहुल ऑन बॉलिंग ट्रॅक. आणि हा चेंडू आता मात्र वेगावरती स्वार होत असताना काय चेंडू डिलिव्हर केलाय. कुठेतरी पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न. मात्र अनुभव पणाला लावलाय. कसं आहे मित्रांनो एक युवा सामना खेळतो पण राहुल सारखा अनुभवी खेळाडू आपला अनुभव पणाला लावून सामना घडवतो. आणि तसंच काय चित्र मागच्या चेंडूवरती बघायला मिळालं. हा डॉट बॉल बघायला मिळाला. राहुल टू शुभम. नेक्स्ट बॉल. चेक. फर्स्ट चेक. फर्स्ट चेक. अरे हा मात्र आता डिसिजन पंचांना लागलाय. चेंडू कुठेतरी एक्स्ट्रा फिल्डर मैदानात बघायला मिळतोय नेरूळ टीम साठी. पंचांना डायरेक्ट हिट केलाय आणि थर्ड अंपायर वरती डिसिजन दिलाय. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत आता मात्र निहालनी केली जाईल रनआउट साठी. आणि इट्स आउट इज द डिसिजन.
जस्ट शॉर्ट ऑफ द क्रीज. अरुण रनआउटच्या रूपाने धावबादच्या रूपाने बाद होताना बघायला मिळतोय. चला धावसंख्या आपण धावपळावरती बघतोय 21. 2 षटकांची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या 20. आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. कुठेतरी जबरदस्त षटक हाताळलाय. 21 झाल्यात, 20 राहिल्यात. 20 पाहिजेत, 20. 21 झाल्यात, 6 मध्ये 20 काढायचे आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण आता बघू शकता सिद्धेशला. सिद्धेश कडू ऑन बॉलिंग ट्रॅक. राजन नवीन फलंदाज. राजन पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय. कुठेतरी आता मात्र नेरूळ टीमचं पारडं भारी आहे असं म्हणेन मी, कारण 6 मध्ये 20 होऊ शकतात. पण जर आपण पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेशन केलं तर नेरूळ टीम कुठेतरी अग्रेसर दिसेल. पहिला चेंडू आणि हा चेंडू आता मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय. ज्याच्याकडे क्षमता आहे, क्लास आहे, तो डिलिव्हर करू शकतो का, हा प्रश्नचिन्ह असेल. नाव आहे शुभम. शुभम लोखंडे. 5 मध्ये 19 म्हणजे 5 मध्ये 5 चौकार. आणि हा पहिला आलाय, एक आलाय. 4 चेंडू आणि 15ची गरज. 26 झाल्यात. 4 चेंडू 15 धावा. शुभम लोखंडे वर्सेस नेरूळ टीम, अशी चालू असलेली लढत. आणि आता मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. कुठेतरी राहुल म्हात्रेने आपले प्रयत्न केले आणि प्रयत्न करत असताना कुठेतरी चेंडू अडवला गेला. फुल एफर्ट्स, फुल 100% देत असताना राहुल म्हात्रे बघायला मिळतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 3 चेंडू आणि 15 धावा. आणि हा चौकार आलाय. 2 चेंडू 11 धावा. सिद्धेश कडू ऑन बॉलिंग ट्रॅक. सामना नेरूळ टीमच्या खिशात आहे. जर गोलंदाज कुठलीही चुकी करत नाही तर विजय निश्चित. आणि हा आलाय सर्कल आउट. चला वेल प्लेड शुभम. कुठेतरी चांगला खेळ साकारलात, मात्र ह्या अंतिमच्या लढतीमध्ये थोडेसे एफर्ट्स कमी पडलेत. कुठेतरी थोडे मागे पडलात. प्रथम गोलंदाजी करत असताना कुठेतरी चुक्या झाल्या आणि त्या चुका खूप महागात पडल्यात. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. कसं आहे ना मित्रांनो, आपण सामना ज्यावेळी हरतो ना तेव्हा नंतर ह्या चुकांवरती काम करणं गरजेचं आहे. आणि हा नो लुक शॉट आणि सामना विजय होतोय नेरूळ टीम. जय साई एंटरप्राइजेस नेरूळ टीम.